आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो की दुधासोबत कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नये. जसं की कायम आपल्याला वाटतं दूध पीत असताना मच्छी खाऊ नयेत आणि जर मच्छी खाल्ली असेल तर त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थ टाळावेत. पण आपण आज जाणून घेऊया नेमके कोणते पदार्थ टाळले पाहिजेत. दूध पौष्टिक असतं, पण त्यासोबत काही चुकीचे पदार्थ खाल्ले तर पचनाचा गोंधळ, अपचन, जळजळ अशा त्रासांना सुरुवात होते. सगळ्यात पहिलं म्हणजे लिंबू आणि डाळिंब. हे दोन्ही आम्लीय असल्यामुळे ह्या दोन्ही जोड्या टाळायच्या. मुळा आणि मीठ दुधाचं पौष्टिक मूल्य कमी करतात, म्हणून ही जोडी टाळाच. चिंच आणि लोणचे दुधासोबत घेतलं की ॲसिडिटी झपाट्याने वाढते. नारळ आणि दूध एकत्र घेतलं की अपचन, गॅस आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. कच्च्या भाज्या दुधासोबत जड पडतात, कारण की त्या कच्च्या असतात, त्या ऑलरेडी हेवी असतात. त्यामुळे तुम्ही ह्या दोघांची जोडी जर घेत असाल तर ती टाळायची आहे. आणि कच्च्या भाज्या आणि दूध घेतलं तर उलट्या होण्यापर्यंतचा त्रास होऊ शकतो. तेलकट पदार्थ आणि दूध एकत्र खाल्लं तर पोट जड होतं आणि जळजळ वाढते. आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे उडदाची डाळ, जी आपण डोसा, इडली आणि वडा करताना वापरत असतो. उडदाची डाळ ही जड असल्यामुळे आणि दूध सुद्धा जड असल्यामुळे यातून बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे दूध पौष्टिक आहे, पण चुकीच्या जोड्या शरीरात बिघाड निर्माण करू शकतात. अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा ओन्ली मानिनी.